नागपूरमध्ये गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। तर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मोर्चा देखील काढण्यात आला होता। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा GR महाराष्ट्र शासनाने जे आहे ते काढलेला आहे। त्यानंतर राज्यभरातील बंजारा समाज जो आहे तो पेटून उठलेला आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे गोरशेने, त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊया। हो, काय सांगाल? आज निवेदन दिलेलं आहे तुम्ही नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात। तर आमची अशी मागणी आहे आणि ह्या मागणीचा मुद्दे म्हणजे महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जे काही आज जरांगे पाटीलांनी जो हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी आपले आरक्षण मागितलेलं आहे कुणबीमधून, त्याच प्रकारे आम्ही बंजारा समाजसुद्धा हे हैदराबाद निजाम काळातसुद्धा आम्ही त्या अनुसूचित जमातीचे पूर्ण काही निकष आहे ते परिपूर्ण करून आम्हालासुद्धा त्याप्रमाणे आरक्षण द्यावं, म्हणजे अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं अशी संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे। आता नुसतं निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, याच्या पुढे सुद्धा आम्हाला योग्य असे सगळे एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, कारण की सहजासहजी अशा गोष्टी मिळत नसतात। त्यासाठी आमची ती पूर्ण तयारी आता आम्ही करू, संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे आणि हे आम्ही बिलकुल मिळवून घेऊ, कारण की हे आमच्या हक्काचं आहे। आम्ही काही कोणाला भीक मागत नाही आहे, हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ते नाही नक्कीच आपण पाहू शकतो की मराठा समाजाने ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका जी आहे ते धरली होती, त्याच पद्धतीने आक्रमक भूमिका बंजारा समाज सुद्धा घेईल अशी भूमिका या ठिकाणून मांडण्यात आली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।